हॅलो यूट्यूब फॅमिली. स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत झणझणीत तर्रीदार मिसळ पाव रेसिपी. तर बघू शकता किती छान तर्री आलेले आहे, म्हणजेच कट आलेला आहे आपल्या मिसळला. मेन गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचे बाहेरचे मसाले यूज करत नाही आहोत. एकदम घरच्या घरी घरचे जे मसाले अवेलेबल असतात, घरच्या गोष्टी ज्या अवेलेबल आहेत त्यांच्यापासून ही मिसळ बनवणार आहोत. आता मिसळ म्हणलं की मेन इन्ग्रेडियंट आला मटकी. तर चला पाहूयात की मिसळची मटकी कशी वाफवून घ्यायची, कारण मिसळच्या मटकीवरती सगळी आपल्या मिसळची चव डिपेंड असते. तर इथे मी काय केलंय, कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. नंतर मी थोडंसं मीठ ऍड केलं आणि नंतर मी ऍड केलेलं आहे कढीपत्त्याची पानं. तर कढीपत्त्याची पानं ऑप्शनल आहेत, पण कढीपत्त्याची पानं टाकली ना तर मिसळला छान चव येते. आणि नंतर टाकलेले आहे अर्धा चमचा हळद. तर आहे ना, आपण आता इथे मटकी वाफवून घेत आहोत. तर मी इथे घेतलेली आहे 1.5 वाटी मटकी. तर ही मिसळ मी 5 ते 6 लोकांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी 1.5 वाटी मटकी घेतलेली आहे. त्याच प्रमाणात तुम्ही जर तुमच्याकडे जास्त लोक असतील तर तुम्ही जास्त मटकी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तुमच्या क्वांटिटीवरती किती माणसं खाणार आहेत त्या क्वांटिटीवरती तुम्ही कमी जास्त करू शकता मटकी. तर आता मटकी टाकायची आहे. तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ती मटकी टाकली, 2-3 मिनिटं छान अशी परतून घेतली आणि नंतर झाकण ठेवून त्यावरती मी एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर हे पाणी कशासाठी? आपल्याला मटकी वाफवायसाठी गरम पाणी लागतं. तर आहे ना, आपण अशा प्रकारे जर मटकीच्या वरती झाकण ठेवून पाणी ओतलं ना, तर आतमध्येही छान मटकी शिजते आणि त्याला पाणी सुटतं. आणि थोडंसं पाणी आपण वरतून जे गरम झालेलं आहे ते टाकायचं आहे. तर आहे ना, छान असं पाणी टाकून पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता एक 10 मिनिटानंतर आपली मटकी छान अशी शिजलेली आहे. एकदम छान अशी पिवळसर दिसायला लागलेली आहे. एकदम बघू शकता किती सुंदर छान दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही ही मटकी साईडला काढून ठेवू शकता आणि नंतरही सर्व करू शकता, किंवा किंवा माझ्यासारखं तुम्ही आपण जो वाटण रस्सा बनवणार आहोत त्या रश्श्यामध्ये सुद्धा टाकू शकता. तर आहे ना, आपण आता बघूयात की मिसळसाठी लागणारं जे वाटण आहे ते कसं बनवायचं. तर म्हणजे जे कटसाठी आपण जे रस्सा बनवणार आहोत त्यासाठी वाटण बनवणार आहोत ते कसं बनवायचं. तर इथे मी घेतलेले आहेत 2 ते 3 मोठे कांदे चॉप करून. ते छान असे ते छान असे लालसर परतून घ्यायचे आहेत. तर आहे ना, ह्या गोष्टी आपल्याला मीडियम गॅसवरती करायच्या आहेत, म्हणजे कांदा थोडा काळा पण होत नाही, छान असा सोनेरी कलरचा भाजला जातो. तर आहे ना, कांदा छान असा सोनेरी भाजायला लागला की ह्यात आपण ॲड करणार आहोत मोठं टोमॅटो, चॉप केलेलं टोमॅटो. तर टोमॅटोनी ना मिसळला छान अशी चव येते. तर बघू शकतात आपला कांदा असा लालसर भाजत चाललेला आहे. तर आता कांदा भाजला गेला की आपण ह्यात टोमॅटो ॲड करणार आहोत. मी इथे 1 टोमॅटो ॲड केलेला आहे. तेही छान असं परतून घ्यायचं. ते मऊसूद व्हायला लागलं की आपण ॲड करणार आहोत लसूण आणि आलं. तर काही लोकं आलं लसूण पेस्ट पण टाकू शकतात. पण मी इथे अख्खा लसूण आणि आल्याचे काप घेतलेले आहेत. तेही छान असे परतून घ्यायचे. आणि नंतर आपल्याला हे जे वाटण आपण केलेलं आहे ते वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या साहाय्याने. तर मी इथे ना हे छान असं गार होऊन दिलं एक 5 ते 6 मिनिटं ताट प्लेटमध्ये काढून, आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून हे असं वाटून घेतलं. तर छान असं वाटण झालेलं आहे बारीक. चला आता पाहूयात की मिसळचा कट कसा बनवायचा. तर मिसळचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे मोठी कढई. कढईमध्ये मी ॲड करणार आहे अर्धा चमचा लाल तिखट. त्यानंतर मी टाकलेला आहे 1 चमचा काळं तिखट. त्यानंतर अर्धा चमचा हळद. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. तर आहे ना, मीठ मी थोडंच टाकत आहे, कारण मी मटकी जेव्हा शिजत होते तेव्हा मी थोडंसं मीठ टाकलं होतं. त्यामुळे त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे. आता इथे आहे ना, हे सगळं छान असं परतायला लागलं की मी इथे ॲड करणार आहे खोबऱ्याचा खीस. तर हा खोबऱ्याचा खीस कसा केलेला आहे, वाळकं खोबरं घेतलं होतं. ते छान असं तेलामध्ये परतलं आणि ते छान वाटून घेतलेलं आहे.
तर आहे ना, वाळकं खोबरं टाकलं ना, की आपल्या मिसळला आहे ना, छान अशी तरी येते. पण ते परतून घ्यायचं आणि बारीक करायचं, तेव्हा ते छान तरी येते. तर अशा प्रकारे तुम्ही टाकून हे परतून घ्यायचंय. हे थोडंसं परतायला लागलं, की आपण ह्यात ॲड करणार आहोत. आपण जे वाटण केले आहे, कांदा, टोमॅटो, ते जे वाटण केलेलं आहे, ते वाटण आपल्याला ॲड करायचं आहे. तर गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, जोपर्यंत आपण वाटण ॲड करत नाही तोपर्यंत. तर वाटण आपण आहे ना, जे वाटण घेतलं होतं ते वाटण ॲड करायचं आणि पुन्हा एकदा छान असं सगळीकडे तो मसाला आहे जो आपण तिखट टाकलेला आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या साईडनी आणि कमी फ्लेमवरती म्हणजे लो फ्लेमवरती छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. जेव्हा ह्या मसाल्याला ना तेल सुटायला लागेल ना, तेव्हा आपण यात ॲड करणार आहोत. बाजारात मिळतो तो मिसळ मसाला. तर मी ते 2 चमचे मिसळ मसाला ॲड केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मिसळ मसाला ॲड करू शकता. आणि पुन्हा एकदा छान असं कमी गॅसवरती आपल्याला हे वाटण परतत राहायचं आहे. तर आहे ना, सारखं असं हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही वाटण. आणि हे वाटण झालं आहे कसं ओळखायचं? जेव्हा आपल्या ज्या मसाल्याला ना साईडने असं तेल सुटायला लागतं ना, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, तसं तेल सुटायला लागलं की समजून जायचं आपला मसाला झालेला आहे. आता आपला मसाला रेडी झालेला आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी. कारण गरम पाणी टाकलं ना, तर आहे ना मिसळला तरी छान येते. म्हणजे कोणत्याही भाजीला जेव्हा तुम्ही गरम पाणी टाकता ना वाटणामध्ये, तेव्हा छान अशी तरी सुटते. तर मी इथे काय केलंय, एका भांड्यात गरम पाणी उकळून घेतलं होतं. ते गरम पाणी मी टाकलेलं आहे इथे. आता आहे ना गरम पाणी टाकलेलं आहे. तर मी ते 1 तांब्या इतकं गरम पाणी टाकलं म्हणजे 1 लिटर इतकं गरम पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मी कन्सिस्टन्सी बघून थोडंसं पाणी ॲड केलं होतं. आता तुम्ही बघू शकता छान अशी रश्श्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपलं छान असा 5-1 मिनिटं छान असा रस्सा उकळून घ्यायचा. रस्सा उकळला ना, की आपण ह्यात ॲड करणार आहोत मटकी जी आपण परतून घेतली आहे. काही लोकं ही सुकी मटकी ठेवतात साईडला आणि नंतर सर्व्ह करतात. पण मला ही ना ह्या मिसळच्या रश्श्यामध्ये टाकायला आवडते. टाकल्यानंतर मटकीलाही छान अशी चव येते. तर जी मिसळची मटकी आपण परतून घेतली होती, ती मटकी आपल्याला ह्या रश्श्यामध्ये टाकायची आहे. तर हळू आपण ही मटकी मिसळच्या रस्स्यामध्ये ॲड करायची आणि पुन्हा एकदा एकदम लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटं छान अशी आपल्या मिसळला उकळी फुटून द्यायची. जेव्हा उकळी फुटते, तेव्हा मिसळला छान चव येते आणि रश्श्यालाही छान चव येते. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. एकदम जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये. मीडियम अशी रस्सा झालेला आहे आपला आणि कटही छान यायला सुरुवात झालेली आहे. कमी गॅसवरती उकळल्यामुळं छान असा कट येत आहे, म्हणजे तरी येत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 10 ते 15 मिनिटं छान अशी मिसळ उकळून घ्यायची आहे, कमी गॅसवरती. आणि आता तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे. हे मी तुम्हाला कट दाखवते. चमच्यामध्ये घेऊन तर बघू शकता किती छान अशी तर्री वॉव! इतकी टेस्टी आणि भारी झालेली ही मिसळ. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा तुमच्या घरी ही मिसळ. सगळ्यांना खूप आवडेल आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. आपल्या घरात जे इन्ग्रीडियंट्स अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही मिसळ बनवू शकता आणि एकदम चविष्ट बाहेर जशी मिळते ना तशी मिसळ होते. तर चला आता पाहूयात की मिसळ कशी सर्व्ह करायची. तर आहे ना आता काय करणार आहोत, एक खोलगट अशी डिश घ्यायची आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत सुकी मटकी. तर आपण रश्श्यामध्ये जी मटकी ॲड केली आहे, ती मटकी आपण काढून घ्यायची आहे. थोडीशी मटकी ॲड करायची, 2 चमचे तरी मटकी ॲड करायची छान अशी. त्यानंतर आपण याच्यावरती ॲड करणार आहोत मिसळसाठी जो आपला फरसाण भेटतो, मिसळ फरसाण. तो मिसळ फरसाण ॲड केलेला आहे. तर आहे ना, आमच्याकडे अशा प्रकारचा मिसळचा फरसाण भेटतो. म्हणजे पुणेरी साईडला अशा प्रकारचा फरसाण असतो. त्यानंतर फरसाणचा लेयर झाला, की आपण यात ॲड करणार आहोत, आपण जो मिसळचा रस्सा बनवला आहे, तो रस्सा आपण ॲड करणार आहोत. आणि त्यानंतर शेवटी म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळचा कट. बघू शकता किती छान असा एकदम झणझणीत आणि तर्रीदार आपला कट झालेला आहे. तो कट आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर आवडीनुसार कांदा ॲड करायचा आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करायची. इतकी छान चविष्ट झालेली आहे. दिसतानाच खूप सुंदर दिसत आहे. आहाहा! तोंडाला पाणी सुटेल इतकी छान, सुंदर, चविष्ट, झणझणीत आपली मिसळ बनते आणि कटही छान येतो. तर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि सगळ्यांसोबत शेअर करा ही रेसिपी. तर बघू शकता किती छान दिसत आहे आणि चविष्टही खूप छान झालेली आणि ही तुम्ही मिसळ आहे ना पावासोबत किंवा
आपल्या ब्रेडसोबत खाऊ शकता, पण पावासोबत खूप छान लागते. आमच्याकडे पावासोबत खातात. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप नवीन रेसिपीजसाठी. थँक यू. मिसळ कशी वाटली तेही कमेंट करून सांगा.